इलेक्शन डिक्लेअर झालं हं, त्यानंतर वेळ आम्हाला कमी मिळाला, कारण अचानक तारखा डिक्लेअर झाल्या तुम्हालाही माहिती हं, आहे. त्यानंतर मध्यंतरी आपलं अजितदादांचं दुःखद निधन झालं. हं. त्यामुळे दादांनी आम्हाला सांगितलं हं, हं, की बाबा 2-3 दिवस आपल्याला शासकीय दुखवट आहे. हं, हं, त्यामुळे आपल्याला काय प्रचार किंवा रॅली किंवा कुठं काही करायचं नाही, आपण थांबूया हं, आणि नंतर आपण करू. त्यामुळे 3 दिवस तरी आमचं त्यात गेलं. हं, त्यानंतर आम्ही दुखवटा संपल्यानंतरही प्रचाराचा नारळ फोडला. हं. त्यामुळे आम्हाला वेळ कमी मिळाला. बरं. पण त्याही वेळात वेळ काढून आम्ही आता प्रत्येकाच्या घरी घरी जातो. हं, पण प्रत्येक म्हणते तुम्ही आम्ही नाही जर आलं तर चालतं, आम्ही तुमचं सगळं तुम्ही आमच्यासाठी पळणार आहे. म्हणून आम्ही काय काय गावात गेलो नाही, हं. तरीही लोकांचं म्हणणं येत आहे की तुम्ही नाही जरी आला डॉक्टर साहेब चालतंय, आम्ही सगळं करतो. इथपर्यंत लोकांची म्हणजे प्रतिक्रिया येते की तुम्ही डॉक्टर फक्त म्हणजे लढा, तुम्ही माघार घ्यायची नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि मुळातच सुरुवातच अशी झाली, हं. ज्यावेळेस मी अर्ज भरायला गेलो, अपक्ष अर्ज भरला अगोदर. अगोदर. मग अपक्ष अर्ज भरल्यानंतर मग मी म्हणलं आता जाऊ द्या, अपक्ष काही चालणार नाही, म्हणून माघार घेऊ. हं, मग माघार घेऊ म्हणल्यानंतर मला प्रत्येक गावातून फोन आलं. हं. कुर्टी असू द्या, भवळे असो, गादेगाव, टाकळी, तनाळी खालच्या गावातून पण फोन आलं. हं. त्यांचं म्हणणं एक आलं हं. की बाबा डॉक्टर साहेब तुम्ही जर अर्ज माघार घेतला हं. तर आम्ही म्हणजे म्हणजे तुमच्यावर विश्वास टाकलाय ते आमचा विश्वासघात करू नका, म्हणून बरोबर. अर्ज माघार घेऊ नका, काही करा, पण अर्ज आम्ही तुमच्या पाठीशी, तुम्हाला जिथं लागेल तिथं आम्ही उभारतो. असं काही नाही की पार्टी पक्षीच असावं असं नाही, आम्ही तुमच्या मागे. मग त्यानंतर काय कार्यकर्त्यांनी काय केलं, त्या गावातल्यांनी मग दादाला सांगितलं, भगीरथ दादांना, दादा असा असा माणूस चांगला आहे, सुशिक्षित आहे, डॉक्टर आहेत, त्यांना आपल्याकडे घ्या, काही करा, ती माणूस कामाचा आहे. मग त्यानंतर दादांचा मला फोन आला. दादांनी सांगितलं डॉक्टर साहेब असं असं भेटायला या. मी भेटायला गेलो. दादा म्हणलं आम्ही तुम्हाला पक्षातर्फे आमच्या तीर्थ विकास आघाडीतर्फे पुरस्कृत करतो, तुमची तयारी आहे का? मी म्हणलं दादा मी कधीही तुमच्याशी, कारण पहिल्यापासून आम्ही नानाचंच कार्यकर्ते आणि नानाचा स्वभाव आम्हाला पहिल्यापासून माहित आहे, नानाचं प्रेम आहे सगळ्यांना. त्यामुळे म्हणलं नानासाठी म्हणा किंवा आपल्या सगळ्यांसाठी मी तुमच्याशी यायला तयार. मग त्यानंतर मग आम्ही गेलो. मग ही सगळ्या गोष्टी परत चालू झाल्या, प्रचार रॅली सगळं, नारळ फोडण्यापासून सगळ्या गोष्टी झाल्या. मग आत्ताच्या स्टेजला आम्ही असं आलो की आता एकच दिवस आमच्यामध्ये राहिला. आज असं झालंय, मला काल रात्री आम्ही कुर्टीत होतो 11-12 वाजता, तिथून तनाळीत गेलो, 1 वाजता कार्यकर्त्यांना भेटलो. आज सकाळी परत 7 वाजता टाकळीत भेटलो आमच्या इथल्या. परत आज म्हणजे प्रचाराच्या माग आता सध्या वेळ कमी असल्यामुळे आमच्या टाइम नाही तेवढा, कारण आज हे सगळ्यांना थोडं थोडं भेटणं काम आहे. मी प्रत्येकाच्या घरोघरी तर नाही पोचलो, पण मी सगळ्याच्या मनात आहे एवढं तर मी सांगेन.